गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. भाऊचा धक्का हादरला. अवैध डिझेल साम्राज्यावर पोलिसांची मेगा धडाकेबाज कारवाई. 9,700 लिटर जप्त, 10 जण तुरुंगात, 3 अजूनही फरार. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहतात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. आज एक धडकी भरवणारी बातमी. मुंबईतील भाऊच्या धक्का परिसरात पोलिसांनी अवैध डिझेल माफियांच्या काळ्या साम्राज्यावर मेगा धाड टाकली आणि संपूर्ण रॅकेटचं तेलच काढून टाकलं. 6 नोव्हेंबर पहाटे 1:30च्या सुमारास येलोगेट पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 बार्ज श्री अनंतलक्ष्मी आणि एम.टी. प्रणय यांच्यावर अचूक कारवाई. या धाडीत मिळालेल्या मुद्देमाल पाहून पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. 9,700 लिटर अवैध डिझेल, 2 मोठे लोखंडी बार्ज, एकूण किंमत तब्बल 4,59,00,000 रुपये. या धाडीने माफियांची अक्षरशः झोप उडाली आणि आरोपीची पळापळ सुरू झाली. गुन्हा 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:25 नोंदवण्यात आला. या कारवाईत 10 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. रत्नागिरी, कानपूर, बिहार, राजस्थान, मुंबई असे विविध राज्यांतील लोक या रॅकेटमध्ये सामील होते. हे लोक म्हणजे अवैध डिझेल ऑपरेशनची फील्ड टीम, लोडिंग अनलोडिंग, काळाबाजारी विक्री संपूर्ण. पोलिसांना सर्वाधिक हवे असलेले तिघे अजूनही पळून गेले आहेत. प्रदीप पंडित सुपरवायझर श्रीकृष्ण ग्रुप, विशाल मालक श्रीकृष्ण ग्रुप, गंगाराम कोंडिबा इंगळे मुख्य लॉजिस्टिक्स. हे तिघे म्हणजे संपूर्ण ऑपरेशनचे ब्रेन, सप्लाय चेन, खरेदीदार, वाहतूक यांचं पूर्ण नियोजन हेच पाहत. पोलिसांचा जाहीर इशारा, शत्रू कुठेही असो सापडेलच. धाडीनंतर संपूर्ण किनारपट्टी, जेटी, बंदर परिसरात अलर्ट जारी. संपूर्ण रॅकेटच्या आणखी मोठ्या कारवायांची माहिती पुढे येण्याची शक्यता. डिझेल माफियांची बाजारपेठ, हॉटेल्स, बोट मालक, ट्रक चालक, बांधकाम व्यावसायिक आणि बेकायदेशीर खरेदीदारांपर्यंत पसरलेली होती. मुंबईच्या समुद्रात काळाबाजारीचं भयानक साम्राज्य उभं राहिलं होतं. पण येलो गेट पोलिसांच्या धडाक्यात आता संपूर्ण रॅकेटलाच शॉर्ट सर्किट बसला. मी मीनाक्षी घोडके, आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. पाहत राहा, कारण सत्य आम्हीच उघड करतो.